आणि गुढीपाडव्याच्या अगोदर ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे। सोनं चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। 7 दिवसात सोन्याचे दर तब्बल 4,000 उतरलेत। चांदीच्या दरात 17,500 रुपयांची प्रति किलो घसरण झाली। आखाती देशात सुरू असलेले युद्ध, जागतिक बाजारातली अनिश्चितता आणि गुंतवणूकदारांकडून होत असलेलं प्रॉफिट बुकिंग भाव कमी होण्याची मुख्य कारण आहे। पुन्हा गाडगीळ अँड सन्सचे सोनेतज्ञ गिरीश डे यांच्याशी याच मुद्द्यावर बातचीत केली आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। सर, काय सांगणार? सोने चांदीच्या भावामध्ये सातत्याने घसरण होताना बघावयास मिळत आहे। युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम सुवर्णनगरीवर झाला आहे। काय कारण आहे नेमकी? मध्य पूर्वेतील युद्धामुळे सेफ हेवन डिमांड वाढली होती। त्याचप्रमाणे विचार केला असता तर युद्ध किती काळ चालेल, म्हणजे कमी होईल की वाढेल, जर विचार केला तर त्या अनुषंगाने मार्केटला अनिश्चितता आलेली आहे। त्यामुळे परत ETF मध्ये गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुकिंग केल्यामुळे, कारण की डॉलर मजबूत होत होता, अनसर्टिनिटी आहे, त्यामुळे ETF मुळे गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुकिंग केलेली आहे आणि डॉलरचं होत असणारं मजबूतीकरण, त्यामुळे हे दर कमी झालेले आहेत। यामध्ये आगामी काळात जर विचार केला तर 2 दिवसावर गुढीपाडव्याचा सण येऊ घातलेला आहे। ग्राहकी नेमकी सध्या कशी आहे? कारण सातत्याने सोने चांदीच्या दरामध्ये घसरण होताना बघावयास मिळत आहे। ग्राहकांसाठी हा फायदेशीरच विषय आहे, काय सांगणार? नक्कीच ग्राहकांसाठी हा फायदेशीरच विषय आहे, कारण की ग्राहक ज्या ज्या वेळेस दर वाढतील, ज्या ज्या वेळेस दर कमी होतील, पण सण कुठलाही असू द्या, ग्राहक हे सोन्या चांदीला पसंती हे आधी देत होते, आता पण देत आहेत आणि ग्राहकांच्या दृष्टिकोनातनं वेगवेगळ्या ऑफर्स आज अवेलेबल आहेत। त्यामुळे ग्राहकांचा कल जो आधी सोन्या चांदीला होता, जी ओढ आधी सोन्या चांदीला होती, ती आता सुद्धा आहेच। जुगल पाटील, जय महाराष्ट्र।